आई, केवढे दिवस झाले अजून मावरा बी नाही बनवलास. ही बघ, तुझ्या बाबांनी खाडींशी कोलबी आणले. ह्याचंच आंबट करूया. आंबट नको, खिमा बनव. चालेल. कोळंबी किमा बनवण्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले होते, ते बारीक चिरून घेतलेले आहेत. तसेच 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 1 ढोबळी मिरची आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण साफ केलेली कोळंबी स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेऊया. इकडे आपली कोळंबीसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण ती एका ताटामध्ये काढून घेऊया. आता आपल्याला इकडे कोळंबीचा खिमा बनवायचा आहे. त्यामुळे काठी किंवा मोठ्या सुरीच्या मदतीने आपण ह्याचे लहान लहान तुकडे करूया आणि नंतर त्याचा खिमा बनवून घेऊया. एकीकडे आपली कढई गरम झालेली आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालूया. सर्व खडे मसाले घालूया. नंतर बारीक चिरलेला कांदा घालूया. त्याचबरोबर 1 हिरवी मिरची घालूया. कांदा नरम पडला की त्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण, आलं, ढोबळी मिरची आणि टोमॅटो घालूया. हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. जोपर्यंत हे सर्व साहित्य नरम होत नाही व तेल वर येत नाही तोपर्यंत आपण हे शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता तेल मस्त वर आलेलं आहे. आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा जिरं पूड आणि 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला हे घालूया. आता हे सर्व मसाले आपण एकजीव करून घेऊया. जोपर्यंत या मसाल्यांना तेल सुटत नाही तोपर्यंत आपण हे परतवून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये गरम पाणी घालूया. मस्त अशी तरीवर आलेली आहे. आता आपण यामध्ये कोळंबीचा खिमा घालूया आणि ह्याला छान असं परतवून घेऊया. जोपर्यंत हा मसाल्यांमध्ये एकजीव होत नाही तोपर्यंत परतवून घेऊया. आता आपण याला वाफेवर शिजवून देऊया. तुम्ही बघू शकता मस्त अशी वाफ आलेली आहे आणि तरी पण मस्त आलेली आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि चिरलेली कोथिंबीर. आता आपण या खिम्याला एक तडका देऊया. त्यासाठी 1 चमचा तेल गरम करूया. त्यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, काश्मीरी मिरची पावडर हे सर्व घालून त्या खिम्यावर मस्त असा तडका देऊया. काय मस्त सुगंध पसरलेला होता तुम्हाला सांगू. आता खिम्यासोबत खायला गरमागरम पाव तर पाहिजेच, म्हणून ते सुद्धा मी गरम करून घेतले. आपल्या इकडे कोळंबीचा खिमा तयार झालेला आहे आणि याचा रंग तर सुरेख आलेलाच आहे, पण चवीला मात्र एक नंबर आहे. तुम्ही तुमच्या घरी बनवलात ना तर लहान मुलं तर आवडीने खातील हे नक्कीच. मस्त गरमागरम खिमा, त्यावर लिंबू पिळायचं आणि पावासोबत ताव मारून घ्यायचा. कोळंबी खिमा हा बनवायला पण सोपा आहे आणि आपल्या घरगुती साहित्यातून हा तयार देखील होतो. जर तुम्हाला कोळंबी खिम्याची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.